सुदे योगेश पाटीलला आधीच कॉल जातोय. बॅट्समन पाठवा लगेचच या. राजकुमार. हॅलो हॅलो. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला बॅटिंगसाठी ते निमंत्रित केले टॉस जिंकून आई गावदेवी वालसेनच्या कॅप्टनने. अगदी लाख मोलाची स्पर्धा पाहतोय आपण या सुंदर क्रीडा नगरीवर. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, कुकसे बोरिवली जांभूलपाडा या ठिकाणी श्री गणेश चषक 2025. आजचा हा दुसरा दिवस येते. रंग भरतोय. पहिला सामना समाप्त झाला. काही चुका झाल्या फिल्डिंगमध्ये. विवेक पाटील सुद्धा नाराज झाले. त्यांनी सुद्धा सांगितलं की आमची फिल्डिंग फार खराब झाली, थोडीशी बॉलिंगमध्ये सुद्धा चुका झाल्या आणि त्याच कारणाने समोरच्या संघाने म्हणजे संजय स्पोर्ट्स सावध संघाने मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये पूर्णपणे दबदबा निर्माण केला आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक झाली. 2 षटकांपर्यंत बरोबरीमध्ये सामना सुरू होता, परंतु त्यानंतर विकेटचं पतन सुद्धा झालं आणि त्यानंतर सामना जो फिरला, टर्न झाला तो सावध संघाकडे. गुणेश आणि राजकुमारची ही सलामीची जोडी येत आहे मैदानामध्ये. स्ट्रायकर गोलंदाज नेहमीप्रमाणेच विनोद. आई गावदेवी वालसेन संघ मागच्या 2-3 वर्षामध्ये फॉर्म मध्ये नव्हता, परंतु ह्या अंगामध्ये त्यांचं प्रदर्शन सुधारत आहे. कॅप्टननी सुद्धा व्यक्त केलं. अगदी तरुण खेळाडू जास्तीत जास्त असलेला हा संघ आहे. बऱ्याच वर्षांपासून वालसीत नाव आहे, प्रसिद्ध आहे. आणि आमनेपाडा तर काय म्हणायचीच गरज नाहीये, ज्या संघामध्ये आमचे लाडके रामकृष्ण हरी काकडे सर आहेत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विरुद्ध आई गावदेवी वालसेन. उपस्थित मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आणि जाऊया मैदानामध्ये आपण. स्क्वेअर लेग पंच परेशजी महाजन आणि बॉलिंग एंडचे पंच आहेत शानू कुरेशी सर. गुणेशची टोपी बघा, अगदी असं वाटतं की केरॉन पोलार्ड आला की काय खेळायला. वेस्ट इंडियन जास्त हे कॅप्स असे परिधान करतात. सुरुवातीच्या काळामध्ये गावस्करने सुरुवात केली होती आणि त्यानंतर ही टोपी म्हणजे क्रिकेट वीरांची बनली. त्यानंतर डॉट ब्रॅडमनची टोपी गाजली जी. आणि त्या ठिकाणी पाहतो आपण हाफ वॉली घेतला, फ्रंट फुटला आला आणि सरळ लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. व्हॉट अ स्टार्ट फ्रॉम गुणेश देअर. इट्स अ बिग हिट, सिक्सर. नावामध्येच गुण आहे आणि यश सुद्धा समाविष्ट आहे. गुण अधिक यश म्हणजे गुणेश. आणि 75 100 पैकी 75 गुण लाभलेला हा गुणेश आहे. कारण 100 कोणालाच आपण देत नाहीयेत, द्यायचे पण नसतात, काहीतरी मायनस पॉईंट असतात. पण इथे डिस्टिंक्शन प्लेअर आहे हा गुणेश. पहिला षटकार खेचतोय आणि आता बघा काय डिलिशियस फटका. ऑफ ड्राईव्ह, फॅन्टॅस्टिक. इट्स अ क्लासिकल प्लेअर अँड क्लासिकल ड्राईव्ह फ्रॉम गुणेश फॉर द 4 रन्स. काय मस्त पद्धतीने चेंडूला पाहतोय डोळ्याने, अगदी डोळे वटारून पाहतोय, नजर ठेवतोय डोळ्या चेंडूवरती आणि बरोबर मेरिटनुसार फटके सजवते. जसं आधीचा चेंडू चॅनलमध्ये मिळाला, बरोबर फ्रंट फुटला पुढे घेतला डाव्या पायाला आणि लॉफ्ट केलं तर सरळ लॉंग ऑनच्या वरून. आणि हा चेंडू बॅकफुटला गेला, पाहिलं की ऑफ स्टिक सोडून जातो आणि बरोबर त्या ठिकाणी स्क्वेअर ड्राईव्हचा नजारा पेश केला. यावेळेला उडवलाय, यावेळेला छातीच्या जवळून चेंडूला उडवलाय. नो लुक शॉट आहे, परंतु त्या ठिकाणी 2 फिल्डर पोहोचले होते. झेल घेण्याचा प्रयत्न केला लॉंग लेगच्या दिशेने. वेगाने 2 धाव पूर्ण सुद्धा केल्या गुणेशने. काय समन्वय दोघांचं बघा, एकमेकांचं तालमेल इथे सुरेख पद्धतीने पाहतोय आपण. आणि हीच रणनीती तुमची पाहिजे. चांगले फटके सुद्धा आले पाहिजेत, चांगलं दोघांचं कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे, एकमेकांना साथ दिली पाहिजे. आणि असेच साथ देणारे आपण संघ पाहतो की जे उभारी घेतात, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं उगाच म्हटलं नाहीये संत महात्म्यांनी. बघा या ठिकाणी चांगलं कॉम्बिनेशन दोघांचं आणि धावा सुद्धा काढल्या आणि 2 फिल्डर सुद्धा पोहोचले होते कव्हर करण्यासाठी. म्हणजे या दोन्ही टीम मध्ये चांगले खेळाडू इथे आपण असताना पाहतोय. चेंडू आलाय, धावसंख्या 12 आणि सन्मानी आमचे माजी सरपंच संतोजी काकडे साहेब आलेले आहेत. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आमचे उत्कृष्ट मार्गदर्शक आहेत. बघा तुम्ही आम्हाला पडद्यामागे सुद्धा दिसलात, म्हणजे तुमची छटा जी आहे ना ती अगदी पूर्णपणे मैदानामध्ये सुद्धा दिसत असते आम्हाला. या वेलकम, सुस्वागतम.
स्वागतम, शुभ स्वागतम. आपला संघ खेळतोय आणि आपण अगदी अचूक वेळेमध्ये आलात. कारण तुम्हाला टायमिंग साधणं सांगायचीच गरज नाहीये. अनेक वर्ष ज्यांनी समाजसेवेसाठी दिलीत असे आमचे संतोषजी काकडे आपल्यामध्ये उपस्थित, ज्यांचा सुपुत्र आमच्या बाजूला बसलाय अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये. वेलकम वेलकम साहेब. अनेक वर्ष ज्यांनी आमने परिसराला अगदी विकास रूपाने दिली आणि विकासासाठी अगदी नेहमी दिवस रात्र झगडणारे व्यक्ती म्हणजे व्यक्ती पुरुष, महापुरुष, महाविकास पुरुष म्हणू शकतो आपण संतोषजी काकडे. अनेक वर्ष ज्यांना मी पाहतोय आणि जे मलाही पाहतायत, चांगलं व्यक्तिमत्व. या ठिकाणी चांगला चेंडू सुद्धा पडला. फुलरलेनचा वाईड यॉर्कर इथे गुणेशला थांबवलंय. 4 चेंडूंमध्ये तब्बल गुणेशने इथे 12 धावा तर कुठल्या, ज्यामध्ये एक सुंदर षटकार खणखणीत, एक दर्जेदार चौकार ड्राईव्हच्या माध्यमातून त्यानंतर उडवला होता 2 धावांसाठी आणि परफेक्ट वाईड यॉर्कर. अगदी हे यॉर्करला मारणं म्हणजे अगदी जोखमीचं असतं, म्हणजे की त्यामध्ये अजून मास्टर की बऱ्याच जणांना मिळाली नाहीये. आधीच्या काळात आपण फुलर यॉर्करला, ब्लॉक यॉर्करला मारताना असं म्हणायचं, म्हणतो त्या यॉर्करवरती सुद्धा फटका बनवला MS धोनीने. त्याला हेलिकॉप्टर शॉट म्हणतात. पुढे सरकले, फुल टॉस घेतला आणि बॅट पुढे, बॅटचा फ्लो, बॅटचं तोंड उघडं केलं आणि सरळ डोकं सुद्धा होतं. काय फॅन्टॅस्टिक ड्राईव्ह अगदी थ्रू द लॉंग ऑफ फॉर द 4 रन्स. अतिशय सुंदर पद्धतीचं शफलिंग बघा. हा रिप्ले दाखवत आहेत. पुढे सरकले आणि जसं फटका मारतात तसं बॅटचा आधी दोन्ही हातामध्ये बॅटला अगदी ग्रिप करतात छान पद्धतीने आणि बॅटचा स्टान्स अगदी चेक करतात स्वतःला. पायांचा तितका चांगला वापर, बॅटच्या फ्लोचा वापर, बॅटचं ड्रिलिंग सुद्धा सुंदर आहे आणि टायमिंग सुद्धा लाजवाब आहे फटक्यामध्ये. बघा काय टायमिंग करतोय फटक्यामध्ये. बघा जसा चेंडू आला बघा, मेरिट ओळखला आणि फुल टॉस घेतला बरोबर त्या ठिकाणी आणि ड्राईव्ह केला. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह होता, पण तो ड्राईव्ह करताना बॉडी क्लोज टू द बॉडी असो किंवा अवे फ्रॉम द बॉडी असो, तुमचं टायमिंग जुळलं पाहिजे. तर तो तुमचा फटका अगदी जास्त टायमिंगने सीमारेषेकडे जात असतो आणि बरोबर ते साधलं. अगदी 4 सुंदर फटके दाखवले या ठिकाणी आणि धावसंख्या 16 वर आहे. एक एक गडी बाद नाही. चांगल्या स्थितीमध्ये आमचे सन्मानित संतोषजी काकडे साहेबांचा संघ ग्रीष्मा 11 आमनेपाडा. पहिली इनिंग सुरू आहे. टॉस जिंकला तो वालसिन संघाच्या कॅप्टनने आणि ते बॅटिंग जशी आली, जसे संतोषजी काकडे साहेब आले आमचे माजी सरपंच, एक उत्तेजना, एक उल्हास, एक प्रेरणा निर्माण झाली आहे मैदानात. ओ टर्न केला, राजकुमार कशाला थांबेल. तो सुद्धा सांगतो की माझ्याकडे सुद्धा क्वालिटी आहे, माझ्याकडे सुद्धा कॅलिबर आहे आणि मी सुद्धा आदर्श मानतोय संतोष काकडे साहेबांना आणि मी आदर्शवंत खेळाडू आहे. आणि त्यांनी सुद्धा मस्त पद्धतीने क्लासिकल टर्न केल्या चेंडूला. बघा हा रिप्ले दाखवत आहेत. लॉंग लेगच्या दिशेने हा चेंडू गेला आणि बरोबर चेंडू हा लेग स्टिक सोडून जाणार होता. टर्न केलं फक्त लेग ग्लांच्या माध्यमातून, लेग स्वीपच्या माध्यमातून. इथे 4 धावांसाठी फिल्डर तिथे पोहोचला होता, पण त्याच्या पायाला कुठलाही स्पर्श नाहीये. धावसंख्या 4 ने पुढे सरकत असताना ग्रीष्मा आमनेपाडाची एकही गडी बाद नाहीये 20 वर. छान इथे पार्टनरशिप रचतायत. यालाच म्हणतात उत्कृष्ट ताळमेळ, जे आपण पहिल्या चेंडूपासून पाहतोय. ही तुमची सुरुवात अशी चांगली असेल ना, म्हणतात ना की वेल बिगिन इज द हाफ डन. तो तुम्ही अर्धयश प्राप्त करताय. लॉब केलाय, चेंडू एलिव्हेशन करतोय की नाही. येस, एलिव्हेशन कमी पडला आणि झेल टिपला लॉंग ऑन लागदी. राजकुमार हा लेफ्ट हँडेड बॅट्समन बाद होतोय. पहिला धक्का लागत असताना आमनेपाडा ग्रीष्मा 11ला. अगदीच प्रीमेडिटेटेड शॉटचा प्रयत्न होता, म्हणून आधीच तयार केलं होतं. बघा आधी चेंडूला आडवे झाले होते. चेंडू जसा पण कसा पण येऊ दे असं तयारच केली ती बॅट. पूर्णपणे बॅटचा हाफ फ्लो उघडा केला होता आणि नजर सुद्धा समोर होती की मला ऑन साईडला तटवायचा आहे आणि चेंडू हाफ वॉली मिळाला, थोडासा उचली घेणारा. त्याच कारणाने अगदी चेंडू अंतर गाठू शकला नाहीये आणि राजकुमार सारखा हा अगदी चांगला खेळाडू इथे बाद झाला. जी ब्रेक थ्रूची गरज होती ती गरज इथे पूर्ण केली. ती संजीवनी प्राप्त करून दिली गोलंदाज रोहितने आपल्या वालचीन संघासाठी आणि एक उत्तेजना तयार झाली. कॉन्फिडन्स लेवल वाढलेला असेल आता फिल्डिंग करणाऱ्या संघाचा, कारण त्यांना इथे विकेटची नितांत गरज होती. एक गडी बाद झाला. नवीन फलंदाज अगदी तगडा खेळाडू आहे जयेश मास्टर ब्लास्टर. जयेश येतोय मैदानामध्ये इन ॲट 3. महत्वाची जागा आहे. जयेशने अनेक खेळी मोठमोठ्या सजवलेल्या आहेत, अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि हे सुंदर मैदान नक्कीच गाजवेल का बघायचं आहे. धावसंख्या 20 वर. हो, चिप केलाय फक्त. चिप शॉट आहे. कव्हरच्या डोक्यावरून जात असताना डीप मध्ये
वायडीस लॉंग ऑफ येते वेगाने, फेकी केली एकाच ऍक्शन मध्ये आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. चांगली साथ दिली गुणेशने जयेशला. दोघांमध्ये यश दडले बरं का. गुणेश खेळतोय 6 चेंडूमध्ये तब्बल 16 धावांवर आणि जयेश नुकताच आला आणि आल्या त्याने हात खोलले. एक सेफ शॉट होता इनफिल्डच्या डोक्यावरून मारणं आणि त्यांनी पाहिलं कारण त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर नव्हतं आणि शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून मारणं म्हणजे एक जोखमीचं अजिबात नव्हतं. हाफ व्हॉलीला चिप करणं सोपं असतं आणि त्या ठिकाणी फक्त तुम्ही फिल्डिंगची जमावट बघितली पाहिजे. धावसंख्या 22 आहे. हो पॉज घेतला, चकमा दिला, चेंडूला त्या ठिकाणी टर्न केला होता, कटर होता हा आणि काय लाऊड अपील केली ती रोहितने बघा. सर्वांचा जल्लोष त्या ठिकाणी दचकले होते म्हणजे थोडक्यात की बीट झाले बघा. दाखवत्यात जयेश की मी अशा पद्धतीने दचकतो. राईट झाला चेंडू बघा रिलीज केला. हो आतमध्ये वळला हा. ऑफ कटर होता. टप्पा पडला आणि अजून आत मध्ये वळला. जसे मुथ्या मुरलीधरन चेंडूला आतमध्ये खेचायचे तसा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पडून आतमध्ये वळला होता. आता सुद्धा अर्ली खेळले खूपच टायमिंग बघत नाहीयेत. जसं टायमिंग करतोय गुणेश तसं टायमिंग इथे होत नाही जयेशकडून. जयेशचं काम चांगलं असतं, त्याचं परफॉर्मन्स चांगला असतं, पण तो या ठिकाणी तो दचकतोय. बीट झाल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स लेवल खाली आलाय आणि बीट केल्यामुळे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय. हेच असतं आपण हेच पाहत असतो नेहमी खेळामध्ये की तुमचा आत्मविश्वास फार महत्वाचा असतो. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला फार पुढे घेऊन जात असतो. जसं म्हणतात ना की गरुडा एवढा उंच उडता येत नाही म्हणून चिमणी काय उडायचं सोडत नाही का. तिचा स्वतःवर आत्मविश्वास असतो की मी उडेन, मी उडी घेईन, उंच भरारी घेईन. तो तुमचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये जर एकदा निर्माण झाला तर तुम्ही नक्कीच मोठमोठ्या गोष्टी मोठमोठं यश संपादन करू शकता. या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे आपण. त्यांनी काय सुंदर कमबॅक केलं बघा. 6 धावा खर्च केला फक्त. उचली घेणारे चेंडू टाकले, टर्न होणारे चेंडू टाकले, कटर टाकले, ब्रेक टाकले, ऑफ ब्रेक सुद्धा टाकला एक छान पद्धतीने रिलीज करताना. आणि हा रिप्ले दाखवला जातो बघा वारंवार कशा पद्धतीने तो बीट झाला होता आणि अक्षरशः सरप्राईज झाला जयेश त्या ठिकाणी. हे आमचं शंकर गुळेची खासियत आहे. ही SK एंटरटेनमेंटची खासियत आहे की ती बारीक बारीक गोष्ट आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांना कशा दाखवतात बघा. म्हणून आम्ही या वाहिनीला सब कोच, एस फॉर सब, के फॉर कोच, एस फॉर सर्व, के फॉर काही, एस फॉर शंकर, के फॉर किरण एंटरटेनमेंट. येस दॅट्स इट. के फॉर क्रिश आहे. येस करेक्शन केलंय. येस क्रिश आहे परंतु सर्व काही आहे, सर्व काही आहे. आणि हे पाहिजे असतं आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांना जे घर बसल्या बघतात ना की त्यांना बारीक बारीक ग्राफिंग, बारीक बारीक त्यांना पूर्णपणे कॅल्क्युलेशन्स, त्यांना स्कोरिंग, त्यांना प्रोजेक्शन, हे सगळं प्रेडिक्शन पाहिजे असतं की कोणाचं ॲव्हरेज सरासरी किती आहे, कोणाचं मायलेज किती आहे, हे सगळं त्यांना पाहायचं असतं की कोणाचा स्ट्राईक रेट किती आहे. हे जेव्हा स्क्रीनवरती दिसतं ना तेव्हा जे लाईव्ह प्रेक्षक असतात ते फिदा होतात त्या वाहिनीवरती. आणि ह्या SK एंटरटेनमेंटवरती कोण फिदा नाही हो. शंकर गुळली साहेब आम्ही तुमच्यावरती जाम फिदा आहोत. धावसंख्या 22 सर. 2 षटकं समाप्त, 1 गडी बाद. 4 षटकांचा मुकाबला आहे. धावफलक थांबवलाय. गुणेश खेळतोय 16 वरती. ह्या षटकात फक्त 6 धावा आल्या सर. आणि पहिल्या षटकामध्ये अगदी मस्त पद्धतीने 16 धावा कुठल्या होत्या. 2 अजून षटकं शिल्लक आहेत. बघायचं आपल्याला. तिसऱ्या षटकासाठी प्रजेश तयार झालाय. नवीन सामन्यासाठी आपण टॉससाठी बोलावू इच्छितो. आपण येऊन थांबायचं टॉस बॉक्समध्ये. आपण इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस करतोय लगेचच आणि आम्हाला आज कोऑपरेट करा, उद्या पण करा. वेळ फार महत्वाची आहे. उडवलाय या ठिकाणी गुणेशने. हा मिस्टामिक स्ट्रोक आहे परंतु लेग स्लिप वेगाने गेली, झेलपर्यंत पोहोचले होते परंतु चेंडू आणि हाताचं अंतर खूपच राहिलं आणि त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. तर पुढचा टॉस असेल तो रोशन स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. रोशन स्पोर्ट मुठवलचा कॅप्टन आणि जय हनुमान चौदरपाडचा कॅप्टन येऊन थांबा आपण. आमचे कैलासवासी शंकर वामन पारधी टॉस बॉक्समध्ये. तर चला मैदानामध्ये धावसंख्या 2 पुढे सरकलेली आहे. 24 धावा झाल्यात. 2 पुढे 1 षटकं झाली. अजून 11 चेंडूंमध्ये निदान 22 धावा जरी झाल्या तरी सुद्धा संतोषजी काकडे इथे समाधानी होतील. आणि प्रयत्न तो करतोय गुणेश वारंवार. आता हुक केलाय. आता मात्र झेल टिपलाय बरोबर शॉट बॅकवर्ड क्लीच्या दिशेने आणि गुणेशची खेळी संपुष्टात. महत्वाचा गडी इथे गळायला लागलाय. दुसरा धक्का लागत असताना ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला गुणेशच्या रूपात.
खराब शॉट आपण पाहू शकता रिप्लेमध्ये, हा नो लुक शॉट होता. कुठल्याही पद्धतीने चेंडूला येईपर्यंत थांबलेच नाही, फक्त बॅट फिरवली बघा. या ठिकाणी प्रजेशने बाउन्सचा प्रयत्न केला, वारंवार तो बाउन्स टाकत होता आणि वारंवार हुकचा प्रयत्न करत होता, पण ह्या फटक्यामध्ये बघा नो लुक शॉट आहे. कुठल्याही प्रकारे डोळा आणि चेंडूचं त्या ठिकाणी एकमेकांची नजर नाहीये. अगदी अंदाजाने हा फटका मारला, म्हणजे त्याला ब्लाइंड शॉट, अंधाधुंदी शॉट म्हणू शकतो त्याला. आता हल्ली आपण नो लुक शॉट सुद्धा म्हणतो आणि त्या दरम्यान तो टायमिंग नाही झाला. आणि बघा आकाशामध्ये सुद्धा पक्ष्यांचा वावर सुरू झालाय, ते सुद्धा आनंद घेण्यापासून नाही स्वतःला रोखू शकत, त्यांना सुद्धा ते गरजेचं असतं. आणि विमान सुद्धा चाललंय आकाशातून, विमान कधी पडेल आता भीती वाटायला लागली. तर चला संकेत आलाय, इन फॉर्म बॅट्समन संकेत जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. या ठिकाणी त्याचा फॉर्म बरकरार राहील का नाही, आपण पूल केलाय, चेंडू हँडल जाऊन लागला असं वाटतंय. आणि सागरने चांगलं कव्हरिंग करून फेकी केली लेफ्ट हँडने. एका धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 वर. व्हायरस सुद्धा वाढले, व्हायरस चीनने ते जानेवारीतच काढले बाहेर आणि 2020 मध्ये तेच घडलं होतं. काय माहिती की आता मोदी साहेब लॉकडाऊनच्या प्रयत्नामध्ये आहेत. हो, काल न्यूज आली आणि मार्केट सुद्धा घसरलं काल सेन्सेक्स. हो, हा उचलण्याचा प्रयत्न, हा फॉली घेऊन मारायचं होतं, चेंडू खाली राहिला ऑफस्टिकच्या बाहेर बघा हा चेंडू, आणि हा रोल केलं होतं, बोट रोल केली ती इन इन स्विंग झाला, इन कटर. मस्त पद्धतीने इथे कट टाकतोय, कटर टाकतोय, ही खासियत पाहिजे तुमच्याकडे, हे व्हेरिएशन तुमच्याकडे गरजेचे असतात. प्रजेश ते काम करतोय चोख पद्धतीने आणि थांबवले त्याने. बॅट्समन चांगले चांगले ते थांबवले, ते म्हणजे जयेश सुद्धा थांबलाय, संकेत सुद्धा थांबलाय. जयेश कडून खूप अपेक्षा होती, अपेक्षा भंग केले. 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत जयेशने फक्त 2च धावा इथे उभ्या केल्यात आपल्या संघासाठी. खरंच फार खराब कामगिरी, त्याच्या नावाच्या लौकिकानुसार ही कामगिरी नाहीये असं आपण म्हणू शकतो. धावसंख्या अगदी पूर्णपणे खालच्या गतीने खाली येते, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये खाली येते, जी आधी छान होती. शेवटचा चेंडू हा असेल बहुतेक तिसऱ्या षटकातील, आणि धावसंख्या 25 वर आहे फक्त. 2 षटकात 16 होत्या, माफ करा, 1 षटकात 16 होत्या, 2 षटकात 22 होत्या, पण तो आता दिसतात ते आपल्याला 26 की काय. ओ माय गॉड, खूपच जबरदस्त कमबॅक, टाळ्यांचा गजर इथे प्राप्त करतात प्रजेश. आणि त्याच्या आधी अगदी सुरेख कामगिरी केली ती रोहितने केली होती, परंतु पहिल्या षटकामध्ये दनादन बॅटिंग झाली होती. विकेटचं पतन झालं आणि या ठिकाणी नुकसान धावांचं झालं. दशरथजी जाधव कुकसे आलेले आहेत, वेलकम साहेब, या आपलं हार्दिक स्वागत. कुक्षेचे आहेत ते, हो. तर इथे 3 षटकं समाप्त झाली, पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 6 आणि बघा तिसऱ्या षटकात 3, 1 विकेट प्राप्त केली. याला म्हणतात कमबॅक करून देणं, ही खासियत आहे गोलंदाजांची आणि ती करून दाखवली. आता मात्र ग्रीष्मा 11 संघ कितपर्यंत धावा नेईल हा प्रश्न, इथे प्रश्नचिन्ह उपस्थित होते. कदाचित 40 गाठेल की नाही हा प्रश्न आहे, परंतु अजूनही जयेश मैदानामध्ये, संकेत सुद्धा आहे. मॅच आता चालू आहे साहेब, अमनेपाडा आणि वालशिन आपल्याच ग्राउंड होती चालू आहे, आपल्या कुक्षाच्या. चला या, बसा तुम्ही, बसा, वेलकम, या. तर शेवटचं षटक सुरू करते गोलंदाज सागर. राऊंड द विकेट जातोय, हा टॉस केला होता चेंडू, फ्लाईट द्यायचा प्रयत्न होता, हा फॉली घेऊन उचलायचा प्रयत्न जयेशचा असफल ठरला आणि त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला कव्हरिंग केलं. संकेत कडून ही धाव आली होती. जयेश आता स्ट्राईकला गेलाय, परंतु आता हात खोलावे लागतील, मोठे फटके आलेच पाहिजेत. 5 चेंडूमध्ये निदान 2 ते 3 मोठे फटके बाउंड्रीच्या बाहेर किंवा बाउंड्रीच्या लगत गेले पाहिजेत, तरच तुमची धावसंख्या 35 ते 40 होऊ शकते. कारण आता धावसंख्या आहे ती 27 की 26 आहे, 26 धावसंख्या. एका षटकात 16 होत्या, काय कमबॅक केलंय, सॉलिड कमबॅक, सॉलिड पलटवार, परंतु हा सॉलिड फटका आहे, अगदी कडक, लिज्जत पापडपेक्षा कडक फटका, षटकार.
हे फटके येणं गरजेचं आहे. अशा प्रकारे चेंडूला वाचलं पाहिजे, रीड केलं पाहिजे. चेंडूच्या मेरिटनुसार फटका सजवला पाहिजे. फ्रंट फुटला आला जयेश आणि चेंडूला हाफ फॉली घेतला. तो स्टान्स सुंदर होता. सरळ बॅटनी लॉफ्टेड स्ट्रेट टू द लॉंग ऑन, ओव्हर द लॉंग ऑन फॉर द सिक्सर. धावसंख्येनं आकार प्राप्त झाला, सुगंध प्राप्त झाला. 32 धावसंख्या, 2 गडी बाद, 3.2 षटकं, अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस टर्न केलाय, हा जयेश आहे. हा जेव्हा फॉर्म मध्ये येतो तेव्हा हा कार माजवतोय. सेकंड इन रो लागोबाचा ठोकला जयेशने. षटकार, जयेश ऑन फायर. खूप चांगलं, खूप चांगलं. म्हणतात ना की खेळ असो किंवा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजत असेल, कमजोर समजू लागेल. आणि ते सामर्थ्य दाखवलं जयेशने की आम्ही कमजोर नाहीये, आम्ही शेवटच्या मोमेंटला सुद्धा चौकार षटकाची आतिषबाजी करू शकतो आणि धावसंख्या समाधानकारक बनवू शकतो. त्यामध्ये आता सिंहाचा वाटा ठरलाय जयेशचा. आधी धावसंख्या पोहोचली 38 वर, 38. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये 2 जरी आले तरी पण संतोषजी साहेब 45-50 धावा होऊ शकतील. बघायचं आपल्याला गोलंदाजाचं या ठिकाणी आता कसं आहे, परीक्षा असणारे सागर. आणि आता हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे, टर्न केलाय, स्ट्राईक पंचाच्या बाजूला पडतोय. दोनदा पूर्ण करायचा प्रयत्न करेल का? आणि स्ट्राईकला गेलाय, परंतु त्या ठिकाणी धोका घेतला आणि फलंदाज बाद होते जयेश. अगदी स्ट्राईक एंडला 1 धाव कंप्लीट आणि फलंदाज बाद. स्ट्रोक मिस टायमिंग झाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर जेव्हा ओव्हर पिचिंग झालं, पिच झाला, तेव्हा तो फ्लाय झाला होता आणि बॅटच्या मिडलिंगला टायमिंग नाही झालं, मिडल सुद्धा नाही झालं. आणि त्या कारणाने जयेशला जो फटका सजवत होता स्लॉग हिटचा, तो फटका न सजला नाहीये. आणि बरोबर स्कोर एक पंचांच्या दिशेने चेंडू उडाला. त्या ठिकाणी चेंडू पडला आणि कव्हर करेपर्यंत 2 धावा लुटण्याचा प्रयत्न तिथे असफल ठरला. आणि ज्या जयेशने इथे आक्रमण केलं होतं तो बाद झाला. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. धावसंख्या 39, 3 गडी बाद. टॉससाठी येऊन थांबा आपण. जय हनुमान चौदरपाडचा कॅप्टन आणि रोशन स्पोर्ट मुठवलचा कॅप्टन. मुठवलचा कॅप्टन आलेला आहे, परंतु आता मैदानामध्ये नवीन फलंदाज सुद्धा आलेला आहे, मिस्टर तेजस. संकेतला जास्त स्ट्राईक नाही मिळाली. 2 चेंडूमध्ये संकेतने 2 धावा काढल्या. तेजसच्या वाट्याला 2 चेंडू आहेत. बघायचे स्ट्राईक रोटेट करेल की मोठे फटके सजवेल, काय रणनीती असेल. आता 39 धावसंख्या आहे. 45चा टार्गेट तरी असेल तरी पण सुद्धा समाधानकारक असेल, कारण 40चं बर्डन पडावं. जी सायकोलॉजिकल फिगर आपण म्हणतो नेहमी की प्रति षटक 10च्या पार जायचं आहे, एक माणसाचा एक मानसिक दबाव असतो, तो इथे टाकण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. कारण 39च्या आसपास तर पोहोचलाय, म्हणजे 2 चेंडूमध्ये 40शी पार नक्कीच होईल. मग आता त्याला 50शी गाठायचं की 45 ते त्यांच्या मनात चाललंय. आणि सागरच्या मनात सुद्धा असेल की मला दोन्ही पण चेंडू डॉट काढायला आवडेल. बघायचं आपल्याला, कारण शेवटी जो तो प्रयत्न करत असतो, इथे कोणाचा प्रयत्न 1% सरस होईल आणि तोच इथे पुढे यश प्राप्त करेल. बघायचं आहे. 5वा चेंडू, चेंज ऑफ पेस, फसवा चेंडू आहे. खूपच लेजी स्ट्रोक. कुठल्याही प्रकारे टायमिंग नाही करत. चेंडू कसा पडतोय, चेंडूचं रिलीज काय आहे, तो किती वेगाने येतोय, किती वेगाने टर्न होते, त्याचं पिचिंग कसं आहे हे बघितलं पाहिजे. आणि बघा या ठिकाणी मग मस्त की फ्लाईट दिला आणि हा लेग ब्रेकर होता. अक्षरशः चेंडू बाहेर निघाला टप्पा पडल्यानंतर. हा शेवटचा चेंडू उडवलाय, हा उडवलाय. ऍक्शन थोडीशी पंकज पाटील सारखी आमच्या कुक्षाच्या. आणि या ठिकाणी झेल टिपला आणि बघा सर, दोन्ही पण त्यांनी डॉट काढून दाखवले अखेरीस. जे आपण इथे विश्लेषण केलं होतं की दोन्ही डॉट काढायचं स्वप्न असेल सागरचं, आणि त्यांनी स्वप्न पूर्ण केलं बघा. आणि 40 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी आई गावदेव वालसिन संघापुढे ह्या सामन्यामध्ये. हा झेल स्वतःच पकडला अगदी येऊन मिडॉनच्या दिशेने येऊन स्वतः सागरने. आपण जाऊया आता टॉस बॉक्समध्ये. दोन्ही पण कॅप्टन आलेत का? या लवकर कॅप्टन, या मुठोलचा कॅप्टन आलाय. तर जय हनुमान चौदरपाडचा कॅप्टन. 39 झालेले आहेत. 4 गडी बाद झाले 4 षटकांमध्ये. संकेतने 2 धावा केल्या, तेजसने दोन्ही पण डॉट काढले. आणि तेच कारण ठरलं संतोषजी काकडे साहेब की हे 2 चेंडू फार निर्णायक होऊ शकतील जे डॉट गेले. मे बी 40 धावांचा सायकोलॉजिकल तर टार्गेट आहे समोर. आता बघायचे आपल्याला बॉलिंग, ज्यामध्ये हुकमीचे बॉलर सुरुवातीचे आमचे रामकृष्ण हरी काकडे आहेत. जर त्यांची फिरकी चालली, फिरकीची जादू चालली पहिल्या षटकामध्ये आणि 2 धक्के जर दिले तर या सामन्यामध्ये शेवटपर्यंत मजा येईल. कारण तसं पाहता ही समाधानकारक धावसंख्या आहे. आणि ह्या मैदानामध्ये नेहमीच बॉलिंगचा सुद्धा दबदबा राहिलाय आणि बॅटरचा सुद्धा राहिलाय. जर ह्या पिचवरती 21 धावांपर्यंत तुम्ही
तुम्ही थांबले तर तुम्ही त्यांना सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे तुमच्या मनामध्ये जर तुम्ही आणलं, तर नक्कीच तुम्ही तो प्रयत्न करून या ठिकाणी डिफेंड करू शकता. तो प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. बघा स्क्रीनवरती आमचे श्यामजी पारधी यांची अकॅडमी, राम पारधी क्रिकेट अकॅडमी जांभूलपाडा त्यांनी नुकतीच सुरू केली आहे. कृपया सर्वांनी ह्या अकॅडमीला भेट द्या. आपल्या मुलांना जर क्रिकेटचे धडे द्यायचे असतील, तर ह्या अकॅडमीमध्ये जॉइन करा. कशाला जायची गरज आहे कुठे मुंबई, ठाण्याकडे? काही आवश्यकता नाही आहे. आपल्याच अगदी हाकेच्या अंतरावरती, आपल्याच गावाच्या बाजूला, आपल्याच एरियामध्ये, आपल्या परिसरामध्ये अगदी स्वस्त आणि मस्तमध्ये ही अकॅडमी एक्सपर्ट कोचिंग आहे. इंडोर अँड 3 नेट्स आहेत. फ्लड लाईट्ससुद्धा आहेत. बॉलिंगची मशीनसुद्धा आणली साहेबांनी. साईड आर्म स्पेशलिस्टसुद्धा ठेवलेत. आउटडोअरचे 3 नेट लावलेत. फिटनेस ट्रेनिंग आहे विथ जिम. 1 टू 1 कोचिंग होईल प्रत्येकाची. प्रत्येकाला स्पेशली कोच केले जाईल. जसे आपले दिनेश लाड कोच करतात, रोहित शर्माचे कोच, तसं 1 टू 1 कोचिंग होईल. ग्रुप कोचिंगसुद्धा आहे. क्लीन वॉशरूम आहे. चेंजिंग रूमसुद्धा आहे. आणि पूर्णपणे एरिया सीसीटीव्हीच्या सर्व्हिलन्सच्या अंडरमध्ये आहे. आणि पूर्णपणे शेड टर्फसुद्धा आहे आणि ऑल सीझनसाठी, कारण इनडोअर आणि आउटडोअरसुद्धा त्या ठिकाणी नेटची सुविधा आहे. तुम्ही कुठलाही सीझनमध्ये 12ही महिने 24/7 या ठिकाणी तुम्ही तुमच्या अकॅडमीमध्ये इथे प्रॅक्टिस आणि ट्रेनिंग घेऊ शकता. ॲट जांभूलपाडा, पोस्ट अमने, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, नियर साईधारा वेअर हाऊसिंग अँड अंतरिक्ष वेअर हाऊसिंग असा ॲड्रेस आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आणि जाऊया आता मैदानामध्ये. फिल्डिंग लगेचच सजून घ्या. धावांचा पाठलाग कसा होईल, की 39 धावा डिफेंड करेल आमनेपाडा संघ, हे आपल्याला ऐकवण्यासाठी कम्युनिटी बॉक्समध्ये असतील. एक जबरदस्त समालोचक आपल्या परिसराला लाभलेलं एक ते स्वप्न आहे, की आपल्या परिसरात हा मुलगा जन्माला आला आणि अक्षरशः तो पूर्णपणे ह्या परिसरातील एक आवाज बनलाय आणि माझा सुद्धा लाडका मित्र बनलाय. माझं सुद्धा भाग्य आहे, की मी नेहमीच योगेश पाटीलशी जोडला जातो आणि मजा येते त्याच्यासोबत आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. त्याचा जुना अनुभव आहे. मी जरी सुरुवात 17 मध्ये केली असेल, तर त्याची सुरुवात 7च्या आधीची आहे. म्हणजे जवळपास त्याचा 15 वर्षाच्या आधीचा माझ्यापेक्षा दांडगा अनुभव आहे या क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये. आणि तो नेहमीच सोबत असला की मला सुद्धा शिकायला मजा येते आणि त्याच्याचमुळेच मी माझ्यामध्ये सुधारणा सुद्धा केली आहे. हे सुद्धा मला स्वतःला भाग्यवंत वाटते. तर या योगेश पाटील सर, वेलकम वेलकम इन द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनोज कारवे सर. हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. परंतु मी जरी 2007ला सुरुवात केली असेल, तर आपल्यामध्ये जे मान्यवर आहेत, माजी सरपंच संतोषजी काकडे साहेब, ते सुद्धा एक काळ समालोचकांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना ऐकलेलं आहे. 91च्या सालामध्ये त्यांना मी ऐकलेलं आहे. जेव्हा आपण साबत नाक्यावरती जर गेलो, तर जरूर तिथे मात्र मोठी दरी असायची आणि एकाच इनला मात्र पहिले सीमारेषा असायच्या. त्यावेळी मात्र भोंग्यांच्या माध्यमातून ते समालोचन करायचे आणि त्याचमुळे मात्र त्यांना सुद्धा मात्र क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. आणि आता मात्र पाहू शकाल की या सत्रामध्ये त्यांनी संघाची बांधणी सुद्धा केली. दोन्ही संघटना आलेल्या आहेत. सर, आपण प्रथम नाणेफेकी संपन्न करा. ओके, आपण टॉस करूया. सन्मान्य आमचे माजी सरपंच आमनेपाडाचे संतोषजी काकडे साहेब, या आपला शुभ असते हा महत्वाचा टॉस. जय हनुमान चौदरपाडा विरुद्ध रोशन स्पोर्ट्स मुठवल या दोन संघांच्या सामन्यासाठी हा टॉस. टॉस बॉक्समध्ये आपले सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व माजी सरपंच संतोषजी काकडे, येस, ते टॉस दाखवत असताना एकाने कॉल द्यायचा आहे. वामन कॉल दिलाय आणि श्री गणेश आलाय. टॉस फक्त निर्णय सांग. फिल्डिंग फिल्डिंग ओके, तर जय हनुमान चौदरपाड्याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. धन्यवाद संतोषजी काकडे साहेब आणि दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. फिल्डिंगचा निर्णय जय हनुमान चौदरपाडा संघाचा. जाऊया योगी सरांकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रति ओव्हरमध्ये 10ची धावगती इथे मात्र अटेने राखायची आहे. ती म्हणजे टीम गौदेश्वर वालसिंग संघाला. सुरुवात लाजवाब झाली होती ग्रीष्मा आमनेपाडा संघाची, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. परंतु तदनंतर गोलंदाजाने कमबॅक केलं. खास करून रोहित तेलीवीरनं 6 धाबांचा स्पेल हाताळला. त्यानंतर प्रजेशनं 3 धाबा खर्च केल्या आणि या समीरनं
सुद्धा स्लॉग ओव्हरमध्ये अतिशय सुंदर कामगिरी केली. पहिल्या चेंडूवरती मात्र मिस फील्ड तिथे मात्र पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहिलं. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जर तुम्ही इथे एक्स्ट्रा धाबा जर खर्च केल्या तर मात्र कुठेतरी तुमचा संघ कदाचित पिछाडीवरती जाऊ शकतोय. आणि या नेहमीच प्रमाणे रामकृष्ण काकडे स्पेशलिस्ट आहेत पॉवर प्ले आणि या पहिल्या चेंडू मात्र चांगला लेंथवरती त्यांनी हाताळला. सलामीची जोडी आपण जर पाहिली तर नितीन चौधरी त्याच्या सोबतीला पाहू शकतो दीपक. ही खूपच जुनी जोडी आहे. दोघांकडे चांगला अनुभव आहे आणि सातत्यानं चांगला केल यांच्याकडून पाहत असतो. हो ऑनसेला टर्न करण्याचा प्रयत्न करतो. बॅटची अगदी कडा लागली पाहू शकतो. अगदी बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअरला इकडे मात्र शत्रकी सज्ज होत आणि त्यांच्या माध्यमातून चेंडूला फील केले गेलं. सिंगल धाव कंप्लीट. रामकृष्ण पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो फुलर लेंथ अगदी खोदून करण्याचा प्रयत्न मिडविकेटला मात्र फिल्डर सज्ज आहे जयेश स्वरूपानं. परंतु थोडस संत गतीने चेंडूवरती पोहोचले आणि त्याच अनुषंगाने मात्र पुन्हा दुहेरी धाव पाहायला मिळाली. फेकी सुद्धा जर पाहिली तर विकेट किपर एनकडे झाली. तर गोलंदाजीकडे झाली असती तर आय थिंक अजून काही चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धाबांनी संघाची धावसंख्या बिनगडी बाद 5 धाबा पाहायला मिळत आहेत. लक्ष जास्त मोठं नाहीये. 40 धाबांचा इथं मात्र या ठिकाणी संरक्षण गोलंदाजांना मात्र करायचं आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला चांगली कामगिरी करावं लागेल. फुल टॉस ऑन सला टर्न केला. पुन्हा मिड विकेटला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र जयेश सुकणा नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी आणि सिंगल धाव पुन्हा तिथे मात्र कंप्लीट झाली गेली. तुम्हाला विकेट्स प्राप्त करावा लागतील. तुम्ही जर विकेट्स प्राप्त केले तर नवीन येणाऱ्या फलंदाजावरती तुम्ही दडपण टाकू शकता. प्रेशर आणू शकता आणि ते कार्य गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतील का. 20 चेंडू अजूनही शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 34 धाबांची आवश्यकता आहे. कारण धावफलकामध्ये 6 धाबा लागल्या गेल्या आपल्या षटकाचा खेळ चालू असताना. फटका चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून चालला मिड विकेटच्या बाहेर. जसा पाहुण्यांचा शुभ आगमन झाला आणि त्यांचा शुभ सन्मान या षटकाराने केला. वेलकम बाळरामजी जोशी साहेब, तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सिक्सर. हा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल काय जबरदस्त कनेक्शन. अगदी प्रॉपर कनेक्शन पाहिलं आपण. अगदी ऑफ कटर होता आणि त्याला मात्र या ठिकाणी खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि परफेक्टली मिडल ऑफ दी बॅट मिड विकेटची सीमारेच्या सहजपणे त्या ठिकाणी ओलांडली आणि पहिला सिक्सर पाहिला आपण वालचिंद संघाच्या इनिंग मध्ये. चांगली स्थिती आता मात्र या संघाची पाहतोय. कारण 12 धाबा धावफलक पाहायला मिळाल्या. कुठला विकेट आतापर्यंत या ठिकाणी गमावला नाहीये. दोघांच्या बॅटमधून चांगले धावा पाहायला मिळत आहेत आणि चेंडूला सुद्धा चांगलं मिडलिंग करतायत. आता मात्र कुठेतरी या समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची आवश्यकता. यस डायरेक्ट हिट आणि फलंदाज मोठी विकेट्स नितीन चौधरीला बाद केले आणि हा एक आता मोमेंट असेल का, शिफ्ट होईल का ग्रीष्मा इलेव्हन आमनेपणा संघाच्या बाजूनं. कारण ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त जरूर केलाय आणि पहिली सफलता प्राप्त केली ग्रीष्मा इलेव्हन आमनेपणा संघाने. जसा इष्टांचा मात्र निशाणा साध्य केला रामकृष्ण ककडे यांचा मात्र एक वेगळा सेलिब्रेशन आपण पाहिले. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की नितीन चौधरीची विकेट्स किती मौल्यवान आहे या सामन्याच्या दृष्टिकोनातून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा आपण पाहिल्या. पहिल्या इनिंग मध्ये 16 धावा आमनेपणा संघाने जोडल्या होत्या. परंतु तदनंतर कुठेतरी धावांचा वेग कमी झाला. परंतु धावांचा संरक्षण करण्याचा प्रयत्न इथं मात्र व्यवस्थित रीतीने मात्र आपण पाहतोय. वेलकम महेंद्र पारधी. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये 28 ची अजूनही मात्र आवश्यकता. हा सामना जिंकायचा असेल तर टीम गावदेवी वालचिंद संघाला नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. पहिल्या षटक पाहिलं आपण पॉवर प्लेच आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये संकेत पाटील आपण पाहतोय.
फुल्लर लेंथ होती वेगवान गतिशील चेंडूची हाताळणी आणि डॉट चेंडूने मात्र आपल्या षटकाला सुरुवात करते. पवनपुत्र पीसी संघाच्या वतीने जी स्पर्धा आपण पाहिली खासदार ट्रॉफी, त्या खासदार ट्रॉफीमध्ये या उत्कृष्ट गोलंदाजा किताब संकेत पाटीलने प्राप्त केला. आणि 17 मध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो आहेत. एज अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णी या संघामध्ये लागली गेली. परंतु रोहितला मात्र त्याने पहिल्या चेंडू ते बीट केला. चांगला फटका अगदी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू चालला अगदी काव करण्याकडे फिल्डरचे ते सज्ज आहेत महेशच्या रूपाने. जेवढे चांगले ते फोटोग्राफर आहेत तेवढा चांगला क्षेत्ररक्षण त्याच्या वतीने आपण पाहिलं. परंतु संकेत पाटीलचे सुद्धा मी कौतुक करेन, कारण त्यांनी चेंडूला परफेक्टली कलेक्शन केलं किंवा अन्यथा एक्स्ट्रा धाव तिथे मात्र मिळाली असती. आणि महेश सुद्धा मात्र त्या ठिकाणी सांगतात की व्हॉट अ कलेक्शन. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि सिंगलच्या वतीने 13 धाव फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण सामना जर पाहिला तर कुठेतरी डोलायमान स्थितीमध्ये आपण पाहतोय. आमच्या सोबतीला आमचे एक्सपर्ट गुणलेखक गणेश पाटील यांचे जरूर इथे मात्र शुभागमन झालेला आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. चांगली स्कोरिंग त्याच्या वतीने आपण पाहतोय. चांगला पाटील फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु डीप स्क्वेअरकडे मात्र फिल्डर तैनात आहेत. पहा तिथे सुद्धा मात्र थोडीशी मिस्टेक आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या भरभरून या स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे सन्माननीय रुपेश पाटील आणि हेमंत पाटील कुक्षेगावचे उद्योजक आहेत, त्यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या गेल्या. धन्यवाद. तुमचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. हेमंत पाटील तसे पाहिले तर क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि कुक्षेगावचे रुपेश पाटील प्रसिद्ध उद्योजक आहेत. आणि आज एक्झिबिशन मॅच मध्ये तुम्हाला विकेसवर कुक्षे संघ सुद्धा पाहायला मिळणार आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु ताकद थोडीशी झुकली कमी, त्यामुळे थोडसा धीम्या गतीने आला मिड विकेटला. म्हणजे दीपकचा आपण जर विचार केला, वेलकम मनोज पाटील, एक एक्सपर्ट खेळाडू आहेत. त्यांनी एक सांगे गावाला नवीन ओळख करून दिली. कारण अनेकांना प्रश्न पडायचा की सांगे गाव आहे कुठे, परंतु जसा मनोज पाटीलने क्रिकेटमध्ये पाऊल टाकला आणि सर्वांना आता मात्र तो गाव परफेक्टली माहीत झालेला आहे. स्पार्टन स्पोर्ट सांगे जिथे जबरदस्त खेळाडू आहेत, परंतु इथे मात्र चांगली भरारी घ्यावी लागेल गोलंदाजाला. इजाडी 16 धावा दाखल पाहायला मिळत आहे, परंतु दीपक वारंवार ऑन साईडला मात्र फटके मिडल करतोय, परंतु फटक्यामध्ये पॉवर जनरेट करत नाही. परंतु रोहित कडे ती क्षमता आहे की तो मैदानाच्या सफेर बाजूने स्ट्रोक केले शकतोय. इथे मात्र पहा स्वीप फॉलोविंग स्वीप तिथे केल्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फायलिंगकडे फिल्डर तैनात आहेत. पंचाचा लीग बायचा इशारा, फक्त धाव मिळेल एक. चांगला कमबॅक संकेत पाटीलच्या वतीने पाहायला मिळालं. म्हणजे आपण म्हणू शकतो की संकेत चांगले संकेत दिलेले आहेत संतोषजी काकडे साहेबांना की सामना अजूनही मात्र समाप्त झाला नाहीये. जरूर आम्ही धाबांचा संरक्षण करण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिल्या षटकापासून हा षटक चांगलं आपण म्हणू शकतोय. धाव फलकावरती आतापर्यंत धावा लागल्या गेल्या 17, अजून 23 ची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 13 मध्ये 23. पहा पुन्हा मात्र ऑन साइड टर्न केला. असं वाटतं की दीपकचा अगदी मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑन स्ट्रॉंग झोन असावा. आणि इथे मात्र पहा महेशने थोडीशी चुकीच्या दिशेने फेकी गेली, त्याचमुळे मात्र 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी फलंदाजाला मिळाली. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघटित धावसंख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचली. आजच्या दिवसातील दुसरा सामना सध्या आपण अनुभवतोय वालसीत विपक्ष आमनेपणा. यानंतर रोशन स्पोर्ट फुटबॉल संघ फाईट करेल जय हनुमान सोदरपाडा संघाच्या समोर. नुकतीच आपण नाणेफेकी संपन्न केली आणि जरूर तुम्हाला पुढील महिन्यामध्ये रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाच्या वतीने एक मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय रोशन स्मृती चषक 2025 दिनांक 7 फेब्रुवारी ते दिनांक 9 फेब्रुवारी या 3 दिवसांच्या कालावधीत ती स्पर्धा संपन्न होणार आहे. सध्या पाहू शकाल पूर्णपणे स्क्वॉड प्रतीक्षा एंटरप्राइजेस स्थानमध्ये या सध्या या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि जी वेळ त्यांना दिली त्या वेळेवर त्या संघ दाखल झाला. चला स्पीडअप करा, जास्त वेळ आपण टीम मीटिंग करू नका, लगेच तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला, 21 धावा जोडल्या गेल्या आणि अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे येणाऱ्या 12 मध्ये अजून 21 धावा इथून जोडायच्या आहेत. आजचा वातावरण सुद्धा पाहिलं तर खूपच छान आहे. साफ सुथरा आभाळ
आणि क्रिकेटला मात्र असणारं पोषक वातावरण सूर्यदेवता सुद्धा या स्पर्धेवरती पूर्णपणे प्रसन्न झालाय. आणि क्रीडांगणी सुद्धा जर आपण पाहिली तर सुंदर आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे. आणि या स्पर्धेचं सुद्धा आपण जर नाव पाहिलं तर गणरायांचं नावाने स्पर्धा आपण पाहतोय श्री गणेश चषक 2025 मध्ये. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागण्याची शक्यता नाहीये. तिसऱ्या ओव्हरला आता मात्र गोलंदाज सुरुवात करतोय जयेश काकडे. 12 मध्ये त्यांना 21 धावा थांबवायचे आहेत. समोर आहे रोहित तेलिवरे ज्यांनी आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, एकच धाव त्याच्या बॅटमधून आली. परंतु दीपकचा आपण विचार केला तर सिंगल डबल षटकार या सर्व गोष्टीचा मात्र त्या ठिकाणी त्याने प्रयोग केला. एक षटकार अतिशय चांगल्या प्रमाणे खेचला. ओ फुलटॉस आहे, झेल होईल का? राजकुमार चेंडू खाली चाललाय, स्कायर आहे, पकडला झेल आणि समाप्त झालाय रोहित तेलिवरेचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा लागेल टीम वालसिनला. आज झाल्यानंतर कुठेतरी एक ऊर्जा निर्माण झाली ती म्हणजे ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघाच्या सर्वच खेळाडूंचा आपण विचार केला तर पूर्णपणे चार्जअप झाले. कारण वालसिन संघाचा विचार केला तर नितीन चौधरी असा खेळाडू आहे की आधारस्तंभ म्हणून त्याकडे पाहिला जातोय. परंतु हा झेल पा भरपूर वेल हवेत राहिला, उंच राहिला. असं झेल पकडण्यासाठी या संयम सुद्धा बाळगणं फार गरजेचं आहे. तो संयम जे नियंत्रण आपण राजकुमार मध्ये पाहिले आणि कुठल्या प्रमाणे त्यांनी चूक केली नाहीये. बाद होण्यापूर्वी फक्त रोहितनं एकाच धावेचं योगदान दिलं, 4 चेंडूचा त्याने सामना केला. आणि आता मात्र 11 मध्ये 21 ची आवश्यकता असणारा फलंदाज सागर आलाय चौथ्या क्रमांकावरती. लेफ्ट आर्म बॅटर आहे सागर, अष्टपैलू खेळाडू आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र थोडंसं फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव पाहतोय. ऑन साईडला जर पाहिले तर एक्झॅक्टली 4 बाउंड्री रायडर्स आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मध्ये तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल, मिडविकेट आहे. काऊ कॉर्नरकडे एक फिल्डर तैनात असेल आणि लॉंग ऑन सुद्धा तुम्ही पाहू शकाल. लॉंग ऑफ ऑफ साईडला आपण पाहू शकाल. परंतु डीप स्टॅकवर कव्हर पॉईंट कुठलाही फिल्डर नाही आणि तीच जागा निवडली. यालाच म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू बॉटरीच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे डीजे अजय, जबरदस्त वातावरण निर्माण करतो. पण या ठिकाणी जबरदस्त फटका सागर वाकडेच्या बॅटमधून पाहिला. त्याला एक्झॅक्टली पूर्णपणे फिल्डिंगकडे पूर्णपणे लक्ष क्रोधित केलं, वेधित केलं. आणि जरूर त्याने मनामध्ये त्याच्या शंका होती की जर आपण ऑफ ड्राईव्हला जर ड्राईव्ह केलं तर डीपमध्ये कुठलाही प्रोटेक्शन नाही आहे, खाली क्षेत्र आहे. आणि तो क्षेत्र त्याने निवडला आणि आपल्या संघासाठी 4 धावा त्याने मात्र वसूल केल्या. आता मात्र हवेत केलाय, लॉंग ऑन आहे. महेशच्या रूपानं झेल पकडेल का? ओ चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान. अरे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. अंचांचा इशाराची आम्ही प्रतीक्षा करतोय आणि हा इशारा आलाय. इट इज मॅक्सिमम. जरूर महेश बद्दल एकच म्हणेन की आपण फोटोग्राफर मध्ये अनेक कला दाखवू शकता, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुम्हाला चांगलं खेळ दाखवायचा असेल तर मात्र स्वतःवरती विश्वास, नियंत्रण, जजमेंट या सर्व गोष्टीचा मात्र नक्कीच तुम्हाला वापर करावा लागेल. असं एक क्षण वाटलं की मात्र झेल होईल, परंतु महेश थोडेसे पुढे आले. त्याचा अनुमान थोडासा चुकीचा पाहिला आणि अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या बाजूने चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 9 चेंडू शिल्लक आणि आता जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. या 2 फटक्यामध्ये सर्व काही चित्र बदललं आणि आता मात्र चित्र बदलायला वेळ लागणार नाही. इथे मात्र पहा गोलंदाजाने हाताला नो बॉल अर्थात बीमर 1+1. आय थिंक नो बॉल जरूर आलाय, परंतु एक्झॅक्टली जी आपली खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या अगदी चेंडू बाहेर लँड झाल्या पाहू शकला आपण रिप्ले मध्ये. हो येस, एक योग्य निर्णय परेश महाजन सरांचा आपण पाहतो की म्हणजे
अगोदर तर आपण कर्ज बाजारी आहोत आणि त्यामध्ये हे उसने शेजारी पाहतो काकडे साहेब. भरपूर चुका होतात. नक्कीच रिमांडमध्ये घ्यावं लागेल सर्वांना. परंतु अजूनही सामना संपला नाहीये. बॉल टर्न एकविशन आहे, परंतु पुढील चेंडू फिरिट आहे. हा एक बेनिफिट असेल पहिल्यांदा दीपक साडी. कारण आपण नेहमीच म्हणतो की जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. कारण तुम्ही या लक्ष्या बलाच्या ट्रॉफीमध्ये पाहिलं असेल की एका ओव्हरमध्ये या 20 धावा थांबवायच्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवरती 5 धावांची गरज असताना त्या गोलंदाजाने बीमर चेंडू हाताळला आणि सत्यानाश करून टाकला आपल्या संघाचा. वेलकम माजी सरपंच श्यामजी पारदे साहेब, क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि आमचे मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर मिस्टर अनंताजी केणे यांचा विभाग बंद झालेला आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत, वेलकम. परंतु वेलकम विकेट्स इथे मात्र प्राप्त करतील का ग्रीष्मा इलेव्हन संघाचे गोलंदाज, कारण इथे विकेटची आता आवश्यकता आहे. कारण 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडूमध्ये फक्त 8 धावाच तुम्हाला इथे जोडायच्या आहेत. और पिच चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलाय लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. ते विजयासाठी 2 धावेची गरज. 7 चेंडू शिल्लक, फुलटॉस आणि हा चेंडू सुद्धा जाईल का? हो, चाललाय मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी आणि स्पर्धेच्या बाहेर झालाय. ग्रीष्मा इलेव्हन आपने पडा हार्ड लक, बट तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जबरदस्त खेळ आज गावदेवी स्पर्धा वालसी संघाच्या वतीने आपण पाहिल्या. जरूर गावदेवी मातेचं ते दर्शन घेऊन या स्पर्धेमध्ये उतरले आणि या गावदेवी मातेने त्यांना जरूर आशीर्वाद दिला आणि या सामन्यातील आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. जरूर ज्याने अष्टपैलू खेळ इथे सादर केला, कारण संघ दडपणामध्ये असताना मात्र अप्रतिम खेळ. 22 धाबांची तुफानी खेळ साकारलेली गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी. आय थिंक